विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की सर आता सीईटीला सुरुवात कशी करायची? चला मी माझी ओळख करून देतो. मी आहे तुमचा पर्सनल मेंटॉर महेश सर, सह्याद्री ट्युटोरियल आणि आपण सातारा आणि कोल्हापूरमध्ये ऑफलाईन क्लासेस घेतो आणि YouTubeवर गेल्या 6 वर्षापासून आपले कोर्सेस आहेत, लेक्चर्स आहेत. 3000 पेक्षा जास्त व्हिडिओ आपण अपलोड केलेत. मुद्दा आता महत्वाचा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. प्रश्न चुकीचा आहे. हाऊ टू स्टार्ट सीईटी प्रिपरेशन. सुरुवात झालेली आहे. तुम्ही केलेली आहे अभ्यासाला सुरुवात तुम्ही करताय. पण आपल्या डोक्यात एकच आहे, की सर एमसीक्यू म्हणजे वेगळा अभ्यास. बिलकुल नाहीये. तुम्ही जे बोर्डच्या अभ्यासासाठी जे केलं ना, तेच मला इथं लागणार आहे. आता उलटं मला एका गोष्टीची गरज आहे. कोणत्या गोष्टीची गरज आहे? मला पाहिजे क्विक कॅल्क्युलेशन्स. होय. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्स, क्विक कॅल्क्युलेशन्स. मी तुम्हाला सांगू का? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सगळे मला फॉर्म्युले पाठ आहेत. नंबर ऑफ मोल्स गिव्हन मास अपॉन मोलार मास. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे असतील, नंबर ऑफ मॉलिक्यूल काढायचे असतील, तर नंबर ऑफ मोल्सला अवोगॅड्रोस नंबरने मल्टिप्लाय करा. त्याच्यावरून नंबर ऑफ ॲटम काढता येतात. त्याच्यावर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढता येतात. म्हणजे मला टाइप कळालाय. टाइप कळालाय. मग सगळं काय आता स्पीडवर डिपेंड आहे. कारण सीईटी म्हणजे स्पीड टेस्ट आहे लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे पहिली मोठी रिक्वायरमेंट काय? तर तुमचं कॅल्क्युलेशनचं स्पीड वाढलं पाहिजे विथ 100% ॲक्युरसी. ओके. ठीक आहे. आता दुसरी रिक्वायरमेंट ट्रिग्नोमेट्री. ओके. साइन सी प्लस साइन डी 2 साइन ए साइन बी. येतच नाही फॉर्म्युला मुलांना. 2 साइन ए साइन बी. तुम्हाला येत नसेल तर पहिला हे फॉर्म्युले बघायचे. ओके. फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन याच्याशिवाय मॅथ्स होणार नाही, होऊ शकत सुद्धा नाही. इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह काही असू दे, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सुद्धा ते फॉर्म्युले तुम्हाला लागणारच आहेत. ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन लागतातच ते फॉर्म्युले आपल्याला. ओके. बरं म्हणजे ट्रिगो करणार. इलेक्ट्रोकेमिस्ट्री सारखा टॉपिक करायचा आहे. रिडॉक्स रिएक्शन तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट लागणार आहे. हायड्रोकार्बन रिएक्शन्स आहेत. पुन्हा ऑर्गॅनिक रिएक्शन्स आहेत. त्यासाठी तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री लागणार आहे. केमिकल बॉन्डिंग पण तितकाच महत्वाचा टॉपिक आहे. बरं हे सगळं करत असताना मॅथ्स मध्ये ठराविकच टॉपिक हायेस्ट वेटेजचे आहे. वेक्टर लाईन प्लेन 10 प्रश्न. दोन्हीत मिळून 10 प्रश्न आहेत वेक्टर लाईन प्लेन मध्ये. डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन आणि एओडी 7 प्रश्न आहेत. 17 झाले इथंच. इंटिग्रेशन 6 ते 7 प्रश्न येतात. ट्रिगो फंक्शन 4 ते 5 प्रश्न येतात. म्हणजे हे हायर वेटेज टॉपिक जर विथ शॉर्टकट केले तर क्विक ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तेच तुम्हाला करणं गरजेचं आहे. सीईटीला सुरुवात करताना हायर वेटेज टॉपिकच सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसात संपवले पाहिजेत आपल्याला. होय. ओके. बरं आता सगळ्यात इम्पोर्टंट मोस्ट मोस्ट इम्पोर्टंट म्हणूया आपण. सगळं ठीक आहे सर दाखवा प्रूफ करून की करायचंय नक्की काय? तर मी तुम्हाला सांगतो आता इथं बघा बरं का. पहिली गोष्ट सांगतोय ते नीट ऐका. 2025 चा क्वेश्चन आहे. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. ऑलरेडी आमच्या रँकर्स कोर्समध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री क्लिअरली अपलोडेड आहे. त्याची टेस्ट पण आहे. पण इथं मी 2025 चे क्वेश्चन्स पण ही स्लाइड मी त्यासाठीच तयार केलेले आहेत. जवळ-जवळ एक 15-20 क्वेश्चन्स आहेत, की जे आम्हाला मिळालेत गेल्या वर्षीचे सगळे. ते आम्ही घेणार आहे. पण आपलं आत्ता काय ठरलंय? कॅल्क्युलेशनचं स्पीड. काय विचारलंय? नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम कशामध्ये? युरियामध्ये. झाला का गोंधळ? युरिया युरिया. तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आपल्या क्रॅश कोर्समध्ये हे तुम्हाला व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल मिळेल, की जस्ट 25 ला आलं होतं. युरियाचा फॉर्म्युला बघा. त्याचं मोलार मास 60 आहे. मग मी पटकन काय करतोय बघा. गिव्हन मास अपॉन मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स मिळाले. त्याला मी अवोगॅड्रोस नंबरनं मल्टिप्लाय करतो म्हणजे मॉलिक्युल्स मिळाले. एका मॉलिक्यूलमध्ये 4 हायड्रोजन ॲटम आहेत ते मिळालं. आता मला करायचंय काय? मला करायचंय काय ते सांगतो तुम्हाला. नीट लक्ष द्या. हे कॅल्क्युलेशन मला एका सेकंदात जमलं पाहिजे. 10⁻22 आहे ते. 10⁻22 अरे कुठच नाही 10⁻22 असू दे, असू दे काही हरकत नाही. बघा कसं आलं? या 60 ला 6 10 10 60 ला 6 ने डिव्हाईड केलं खाली 10 येईल. प्लस 1 वरती गेलं मायनस होईल आणि ठीक आहे. पण मी काय म्हणतोय ऐका ना, ह्या 4 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यावर 20 च्या आसपास पुढे जाणार आहे. म्हणजे मला आन्सर मिळालंय. मला आन्सर मिळालेलं आहे. मी जास्त कॅल्क्युलेशन करणारच नाही. क्लिअरली 20 समजून घ्या 21.60 ह्याला मल्टिप्लाय करा. हे 68 कुठून आलं कळालं का तुम्हाला? मी अवोगॅड्रोस नंबरला 6.022 घेतलंच नाही हो, घेतलंच नाही.
अप्रॉक्सिमेट केलं. मग हे तुम्हाला जमलं पाहिजे. आता मला सांगा हा प्रॉब्लेम तुम्हाला जमला असता का? नाही. न जमण्याचं पहिलं कारण युरिया. त्याचा फॉर्म्युला येत नव्हता. मग सांगू का? पोटॅशियम क्लोरेट, युरिया, KMnO4, K2Cr2O7 काही ठराविक कंपाउंड आहेत. ह्याचेच तुम्हाला या टॉपिकमध्ये आणि रेड मध्ये दिसतील उदाहरणं. म्हणजे तुम्हाला H2SO4 हे सगळं आलं पाहिजे. आता परत बघा 1 सेकंद. 5 मेचा पेपर आहे आणि यात विचारलंय हायड्रोजन ॲटम आणि 26 एप्रिलचा आहे आणि त्यात विचारलं नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तास काढलं होतं आपण. गिव्हन मासला मोलार मासनं डिव्हाईड करा. आन्सर मिळेल असं वाटतंय. नंबर ऑफ मोल्स मिळाले. मॉलिक्यूल विचारले अवॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा. हे घेऊच नका. 10 येईल इथं लक्षात घ्या. ओके. आणि आता गंमत तुमच्या लक्षात आलं का? बघा नीट लक्ष द्या. 5.4 याला 10 येईल. 10 वरती गेला मायनस की 22 येतंय. पण मी काय केलंय समजून घ्या. इथं तर 22 आणलं कळालं का? मगाशी 23 होतं. आणि आता काय 22. अरे तेच प्रश्न आहेत. आता इथं बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारलेत. मला फास्ट पाहिजे. काही असू दे. गिव्हन मास दिलंय मग तुम्ही पटकन गिव्हन मास आणि मिथेनचं मोलार मास फॉर्म्युला CH4 मोलार मास 60 आहे. नंबर ऑफ मोल्स मिळाले त्याला अवॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा. तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतील. आता एका मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, हायड्रोजन मध्ये 4 मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात टोटल 10 इलेक्ट्रॉन. करा की 10 न मल्टिप्लाय. ओके. हे 16 या 10 न याला मल्टिप्लाय करा 32 होईल. ओके. साइन दोन्ही 12. 12 कुठे आहे? ऑप्शन बी करेक्ट आहे. 12 कुठे आहे? तर ऑप्शन बी. आता कळालं का तुम्हाला? टाइपच कळालं ना. असू दे कुठलं पण आता मला फॉर्म्युले आले पाहिजेत आणि क्विक कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला मी. क्विक कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. व्हॉल्यूम ऑफ 56 ग्रॅम डायनायट्रोजन एस सांगतो. गिव्हन मास दिले, मोलार मास काढा. अरे 56 आहे. नायट्रोजनचं मोलार मास 28. नंबर ऑफ मोल्स 2 येणार. एका मोलमध्ये 22.4 लिटर असतात. 2 मध्ये 44.8 लिटर असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे सगळे 25 चे एवढे सगळे क्वेश्चन्स मी घेणार आहे लक्षात घ्या. आपल्या कोर्समध्ये लक्षात घ्या. YouTubeवर काय? अरे YouTubeला तर सोडायचं नाहीच आहे. YouTubeमुळेच सगळं चाललंय लक्षात घ्या. त्यामुळे YouTubeच्या मुलांना पण लेक्चर शॉर्टकट्स देणार आहे मी. लेक्चर्स पण देणार आहे आणि शॉर्टकट पण देणार आहे लक्षात घ्या. ओके. पण तुमचं टार्गेट काय? तुम्ही ऐका ना, मला फॉलो करा ना. आता काय केलं पाहिजे? हा पिरियड अतिशय महत्वाचा आहे. थोड्याच वेळात क्लासमध्ये जिओग्राफीची टेस्ट घेणार आहे मी पहिल्या 4 टॉपिकवर. कुठं होणार आहे लक्षात घ्या. आमची साताऱ्यातली भाषा थोडीशी अशी आहे. त्रास देणार आहे. तुम्हाला अगदी म्हणूया आपण सुट्टी नावाची गोष्ट नाहीच आहे सीईटी पर्यंत लक्षात घ्या. मग आता सीईटीला सुरुवात करताना क्विक कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, अॅक्युरसी पाहिजे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूची कॅल्क्युलेशन आली पाहिजे आणि यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तुमचे कॉल उचलून मी, माझी टीम खूप खुश आहे. खूप खुश आहे. तुम्हाला काय वाटलं? खूप आम्ही कंटाळलोय. अरे त्याचीच तर आम्ही वाट बघतोय तुमच्या कॉलची. त्यामुळे या नंबरवर कॉल करायला विसरू नका. 80 87 31 80 64 आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय? सगळ्यात मोस्ट इम्पोर्टंट काय आहे, की एक टार्गेट सकाळी मी दिलंय. नाही बघितला अजून सकाळचा व्हिडिओ तर तो बघा आणि तुमचं सगळ्यात मोठं टार्गेट आहे. किती मिनिटाचा व्हिडिओ आहे माझा? 8 ते 9, 10 मिनिटाचे माझे व्हिडिओ आहेत. एका मुलानं कॉमेंट केलं होतं, की "सर मी सेल्फ स्टडी करतो." पण तुमचा 8-10 मिनिटाचा व्हिडिओ माझा कॉन्फिडन्स खूप वाढवतोय. मला एकच आहे, की मला पहिल्या अटेम्प्टमध्ये सगळ्यांच्या पुढे जायचंय. ओके, मला टॉप करायचंय. हे तुमचं टार्गेट पाहिजे. टार्गेट सी पाहिजे. टार्गेट तुमचं असं टॉपचं बी सारखं कॉलेज मिळवायचंच आहे हे टार्गेट पाहिजे आणि मी सांगतो मी इतकं खुश आहे, की विचारूच नका. खूप खुश आहे मी खूप. कारण एक स्टडी प्लॅनच सगळा तयार झालाय आणि तुम्हाला सांगतो करतायत मुलं. 28 तारखेपर्यंत 10 टॉपिक फिनिश करायचे आहेत. होय. त्याच्या टेस्ट ऑलरेडी रँकर्सवरती अपलोडेड आहेत लक्षात घ्या. तुम्हाला ते करायचंय एवढं खरं. ठीक आहे. मग चला मग. ओके. करताय सुरुवात? करा. ऑल द बेस्ट.